मंडळी, गेल्या काही दिवसापूर्वी अहिल्यानगरमधील कीर्तनकाराने 17 वर्षीय नाबालिक मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आणि आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा श्रद्धेच्या नावाखाली अश्लील खेळ उघडकीस आलाय। हे चाललंय काय? स्वतःला देवाचा भक्त म्हणवणारा अशोक खरात लोकांच्या समस्या सोडवतो, भविष्य सांगतो असं सांगत होता, पण पडद्याआड जे चाललं होतं ते खूप भयानक होतं। महिलांना उपचार आणि पूजेच्या नावाखाली आकर्षित केलं जायचं, नंतर त्यांच्याशी जवळीक साधून गुंगीचे औषध आणि तांत्रिक क्रिया करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकून त्यांच्याशी अश्लील वर्तन केलं जायचं। अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार देखील झाले। तसेच सेलिब्रिटी, मंत्री, मोठमोठे नेते आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सुद्धा त्यांना गुरुमाऊली म्हणतात। इतकंच नाही, पोलिसांच्या तपासात तब्बल 56 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले। म्हणजे विचार करा, हे सगळं किती दिवसापासून चालू होतं? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लोक इतक्या सहज अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात कसे अडकतात? कारण आज नाशिकमध्ये जो प्रकार उघड झालाय तो तुमच्या आसपास सुद्धा असू शकतो। येणाऱ्या काळात आपल्या आसपासच्या अशा अनेक भोंदूबाबांचे प्रकार उघड होणार आहेत। श्रद्धा देवावर ठेवायची, पण असल्या नालायक, अंबट शौकीन नालायकांवर नाही।